नमस्कार मित्रांनो, ट्राय धिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आणि श्रावण महिना सुरू झाला म्हणजे अनेक सणांची रेलचेल सुरू होते। हा महिना प्रामुख्याने सणांचा आणि व्रतांचा महिना मानला जातो। या महिन्याला धार्मिक महत्त्व अधिक आहे। श्रावणी सोमवार, मंगळागौरी, जिवतीची पूजा, नरसिंह पूजन या व्रताप्रमाणे श्रावण महिन्यात अनेक सण साजरे केले जातात। श्रावणातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण नागपंचमी। श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले। तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो। तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे। नागपंचमीला प्रामुख्याने 8 नागदेवतांची पूजा केली जाते आणि ती म्हणजे वासुकी, ऐरावता, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक, कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र। त्यांची पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होतात आणि सापांच्या भीतीपासून मुक्ती मिळते। श्रावण महिना हा शंकराचा प्रिय महिना असून या काळात नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व आहे। नागपंचमीला मुहूर्त, पूजाविधी महत्त्व आणि पूजाविधीबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत। नागपंचमी तिथी। श्रावण पंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो। यंदा हा सण शुक्रवारी म्हणजे 9 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे। या दिवशी नागदेवतांची पूजा केल्याने सर्व समस्यापासून मुक्ती मिळते। नागपंचमी शुभ मुहूर्त। नागपंचमीचा मुहूर्त हा पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे। या दिवशी पूजेसाठी 3 तासांचा कालावधी असेल। या काळात पूजा करणे शुभ मानले जाते। नागपंचमीची पूजाविधी। या दिवशी पाटावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीच्या नागाची पूजा करावी। नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण करावा। तसेच दुर्वा, दही, गंध, अक्षदा, फुले अर्पण करून त्याची मनोभावे पूजा करावी। नागपंचमीच्या दिवशी व्रत करून नमस्तेस्तु सर्पेभ्यो ये केच पृथ्वी मनु ये अंतरिक्षे दिवे तेभ्या सर्पोभ्यो नमः या मंत्राचा जप केल्याने कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो। या दिवशी घरात कोणताही पदार्थ चिरू किंवा कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये किंवा काही भाजू नये। तसेच कोणाची हिंसा करू नये आणि जमीनसुद्धा खणू नये। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत भेटू अशाच एका पुढच्या माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।